अटल सेतू, उदात्त हेतू, उड्डाणपूल. उत्कट, भव्य, तेची घ्यावे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्हिजन मनाशी बाळगून काम करणाऱ्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर शहराला 20 वर्षापासून पडलेले स्वप्न खरं करून दाखवलं. खरं पाहता नगर शहराच्या विकासात उड्डाणपुलाच्या कामापेक्षा अनेक मोठी आणि महत्त्वाची कामे झाली. परंतु सामान्य नगरकरांच्या भावनेशी जोडला गेलेला हा अटल सेतू डॉक्टर विखे यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाला. या पुलाच्या कामाची गेल्या 10 वर्षात अनेकदा उद्घाटनं झाली. मात्र त्याच वेळी हे काम होणार नाही याचीही काळजी अनेकांनी घेतली. सगळ्यांना पुरून उरणाऱ्या खासदारांनी अगदी कमी कालावधीत उड्डाणपुलाचे काम करून दाखवले. नगर दौंड, नगर सोलापूर, नगर शहराच्या चहूबाजूने असलेला बायपास असे अनेक दळणवळण आणि रस्ते बांधणीचे काम खासदार विखे यांच्या कार्यकाळात ज्या वेगाने झाले ते क्वचितच इतरांनी केले असे. लोकांना जोडणे आणि विरोधकांना हाताशी घेऊन काम पूर्ण करणे ही मुत्सद्देगिरी खासदार सुजयदादांमध्ये आहे. यासह जे काही असेल ते तोंडावर बोलण्याची शिस्तही त्यांच्या अंगी आहे. नव्या जुन्या लोकांना जोडणारा दुवा म्हणून खासदार सुजयदादा नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पक्षाला जोडल्यानंतर ज्या पद्धतीने पक्षाला आणि पक्षाच्या भूमिकेला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले ते वाखाणण्याजोगे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुजयदादा यांनी देशभरात नाव होईल असे काम केले. हे काम काय होते हे पुढील भागात बघत रहा. विकासाची कथा, सुजय गाथा.